आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय विचारते ती? तुम्हीच घातलं ना माझ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र? मग त्यावेळी ती काय करत होती? बोला ना, आता गप्प का आहात? आहे का या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे? ओ प्रवीण, माझी बहीण काहीतरी विचारते तुम्हाला। उचकटा, तोंड उचकटा, उत्तर द्या। हो 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 हो, आहे ना, आहे आहे आहे। आई, व्यंकी काय म्हणतोय बघ की। व्यंकी म्हणतोय की आपण दोघं लग्न करूयात। हेंकी हेंकी, अरे ती काय बोलते रे माझी? तो म्हणतोय त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे। तो माझ्याशी लग्न करणार म्हणतोय। तुला चालेल काय? अगं चालेल म्हणून काय विचारते? धावल धावल चालेल म्हणते। लई भला माणूस आहे बघ वेंकी। आई रडू नको ग आता। रडते कशाला? काळजी करू नको, व्यंकी सगळं व्यवस्थित करते बघ। तो आपल्या सोबत आहे। हा की नाही रे व्यंकी? व्यंकी कुठे गेला? व्यंकी कुठे गेला? कुठं गेलं वेंकी? हा अगं इथंच होता। हेंकी हेंकी हेंकी, मला लख्ख आठवतंय, त्यावेळी भावना डोळे मिटून जप करत बसली होती। आणि तेव्हाच मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं। झालं झालं का सगळ्यांचं समाधान? का अजून काही आडवे तिडवे प्रश्न आहेत? मिळाले का पुरावे? एवढी सगळी शहानिशा करून काय निष्पन्न झालं की हाच भावनाचा खरा नवरा आहे? रवी आणि सुपर्णा, तुम्ही इथे येऊन आमच्या घरातला खूप मोठा प्रश्न सोडवलाय, त्याबद्दल खरंच थँक्यू। आणि आता हे सगळं सॉल्व्ह झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता। आणि आई बाबा, रवी आणि सुपर्णा या माणसाला इथे घेऊन आले आहेत म्हणून तो खोटा अशा निष्कर्षापर्यंत उगाचच पोहोचू नका। आणि काय फरक पडतो कोणी आणला नवरा? आणला हे महत्वाचं। उगाच सीआयडी सारख्या चौकशा करत बसण्यापेक्षा भावनाच्या पाठवणीच्या तयारीला लागा। चला चला लागा। जानू, आय एम सॉरी। सॉरी? बघ लिसन, तुला माझा राग आला असेल ना, तर मी सॉरी म्हणतोय ना, पण प्लीज थांबव। अरे पण जय, तू का सॉरी म्हणतोयस? सॉरी तर मी म्हणायला पाहिजे ना। तुझ्यावर प्रेम करायला कायम कमीच पडते मी। मला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे की नाही? एकदा शेवटचं, वन लास्ट टाइम। एकदाच काय ते संपवून टाक, म्हणजे कसं आहे, तू पण खुश
मी पण खुश. हा हे बघ, जान्हवी. जयंत, जयंत काय करतोयस तू? तू स्वतःला हर्ट करण्याआधी मीच स्वतःला हर्ट करतो. जयंत, जयंत सोड. काय करत होतास जयंत? I'm sorry, Janu. I'm really sorry. कळलं आता मला कसं वाटतं ते. I'm sorry, Janu. Janu, I'm really sorry. बघ, तू मला माफ करावंस यासाठी मी काय करू शकतो मला सांग. तू बोलशील ते मी करायला तयार आहे, जानू. आय प्रॉमिस. खरंच आहे. माझ्या मनात एक गोष्ट आहे. मागू? अरे चला 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 पटापट तयारीला लागा. एकमेकांची तोंड काय बघताय? ए सिंचना, जा भावनाची बॅग भर. वीणा, जावई बापूंसाठी चहा. जावई बापू या, बसा बसा. बस संतोष, बस. या भ्याड माणसाला माझा जावई म्हणण्याची हिंमत कशी झाली तुझी? अहो अहो आता सगळे पुरावे दिले ना तुम्हाला. आता तुमचा कसा विश्वास बसेल माझ्यावर? अहो, तुमच्या मुलीचा मीच नवरा आहे. काय म्हणाला? नुसतं गळ्यात मंगळसूत्र बांधलं म्हणजे कुणी कुणाचा नवरा होतो का? बरोबर बोलताय आई तुम्ही. भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना तुम्ही तिला सांगितलं होतं, तिला माहिती होतं याला लग्न कसं म्हणायचं मग? बरोबर आहे, कारण याला लग्न नाही चीटिंग म्हणतात. चीटिंग. हा काय हो, अशी होतात का लग्न? हा आणि भावनाच्या परवानगी शिवाय तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याची तुमची हिंमतच कशी झाली? वा 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 वा. काय भाषणं ठोकतायत एक एक. हा, इथे फक्त वेंकीची कमी आहे. तो इथे असता तर भावनाचं लगेच वकीलपत्र घेतलं असतं त्याने. आणि तुम्हा सगळ्यांची लग्नाची व्याख्या एवढी क्लिअर आहे, तर मग आजपर्यंत भावनाने ते मंगळसूत्र गळ्यात ठेवलंच का? तेव्हाच का नाही फेकून दिलं? हा, त्यावेळी तिचा नवरा समोर येण्याची वाट बघत होतो ना, तर मग आज समोर आलाय तर मग सगळे भाषण का देत आहेत? हा, संतोष, नाही बरोबर आहे. आम्ही त्या माणसाला शोधत होतो, अगदी डोळ्यात तेल घालून शोधत होतो. पण ते भावनाची पाठवणी करण्यासाठी नाही. त्या माणसाने जे भ्याड कृत्य केलं होतं ना, त्याचा जाब विचारण्यासाठी. बरोबर आहे आई तुमचं. अशा माणसाला ना जाब नाही विचारला पाहिजे, तर सरळ बेड्या ठोकल्या पाहिजे.